सर, अभी प्रशासन आईटी कंपनी को परवानगी दी, इतने सारे बड़े बड़े फ्लैट्स इधर आए हैं, सबको परवानगी दी, इतने लोग यहाँ पर आके रह रहे हैं, तो सिविक इश्यूज़ का भी बंदोबस्त होना चाहिए। कचरे का कोई यहाँ पे प्रावधान नहीं है उठाने का। ग्राम पंचायत करेगा या एमआईडीसी करेगा या पीएमआरडीए करेगा, ये क्लैरिटी नहीं है। एक के ऊपर दूसरे के ऊपर सब चलता है, तो मतलब परेशान है गंदगी से, बदबू से। आइए आप इधर, शाम में ऐसे बदबू उठता है, गंदा, बीमारियां हो रही हैं। यहाँ से पूरा आप मारुंजी रोड पूरा देखिए, लाइफ रिपब्लिक तक कचरे के ढेर लगे हुए हैं रोड पे। तो इसका जवाबदार कौन है? आपका नाम बताइए। मेरा नाम आशीष मृग है। हे बरेचसे जे रस्त्यांचे विषय आहेत, म्हणजे हा म्हाळुंगेचा रस्ता आहे, माणमधला रस्ता आहे, फेज 1 आणि फेज 3 ला कनेक्ट करणारा। या सगळ्या रस्त्यांमध्ये मुख्य प्रश्न जो आहे तो भूमी अधिग्रहणाचा आहे आणि बऱ्याच ठिकाणी दिसतं की शेतकरी तयार पण आहेत रस्ता द्यायला, पण त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही आहे आणि प्रत्येक विषय हा तिथेच येऊन अडतो। अनेक सरकारी यंत्रणांशी आमची चर्चा होते, आमच्या भरपूर मीटिंग्स होतात, पण परत इथे येऊन हा मुद्दा थांबतोय आणि गोष्टी अजिबात पुढे सरकत नाही आहेत। तर प्रश्न हा पडतो की खरंच आपल्याला हे 1-2 किलोमीटरचे पट्टे याच्यासाठी पण फंडिंग नाही आहे का? म्हणजे आपण समृद्धी महामार्गासारखा महामार्ग तयार केला, ज्याला जवळपास 40 ते 45 हजार करोड रुपये खर्च आला। आता आपण शक्तिपीठाचा महामार्ग बनवतोय, तर हाच खरा आपला समृद्धीचा महामार्ग नाही का? कारण की जर हिंजवडीला 5 लाख IT कर्मचारी काम करतात, महाराष्ट्राचा IT एक्सपोर्ट्स हा 2 लाख करोडच्या वरती गेलाय, 2,09,000 करोड एवढा महाराष्ट्राचा IT एक्सपोर्ट आहे। तर हे 4-5 रस्ते बनवायला खरंच आपल्याकडे फंडिंग नाही आणि एवढी दुर्दशा व्हावी की जिथून आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये याच रस्त्यावरती पलीकडे दुर्दैवी एक अपघाती मृत्यू झाला 10 वर्षाच्या मुलाचा। गेल्या 2 वर्षातला आकडा आहे की 37 लोक मृत्युमुखी पडलेत। अजून किती मृत्यूंची आपण वाट बघणार आहोत? आणि खरंच दुःख वाटतं की 10-10 वर्षाची मुलं रस्त्यावरती जातात आणि कुणाला त्याचं काही वाटत नाही। आता हा हिंजवडीला जाणारा रोड आहे, हा एक महत्त्वाची एक लिंक म्हणता येईल, कारण इथे म्हाळुंगे साईडला राहणारी लोक ही हा म्हाळुंगे माणकडे जाणारा जो रोड आहे त्याचाच वापर करणार ऑफिसला जायला यायला। जनरली फेज 2 फेज 3 कडून लोक माण गावाकडून येतात आणि त्यामुळे इथे ही कनेक्टिव्हिटी जास्त इम्पॉर्टंट होऊन जाते त्यांना घरी येण्यासाठी। पण संध्याकाळच्या वेळेला हे सगळे रोड पूर्ण ट्रॅफिकने जाम असतात, कारण तेवढा स्पेस नाही आहे लोकांना जायला आणि थोडंसं रॉंग साईडने ड्रायव्हिंग होतं, रस्त्याच्या बाजूला वाहनं उभे असतात, त्याच्यामुळे ही ट्रॅफिक वाढते आणि लोकांना 10 मिनिटाच्या अंतरासाठी 1-1-1.5 तास लागतो घरी पोचायला। ही परिस्थिती फक्त इथंच आहे की? कारण असं ऐकायला मिळतं की 37 लोकांचा जीव गेला 1.5 वर्षामध्ये। हो, 37 लोकांमधली आमच्या सोसायटीतली एक मुलगी होती, प्रतिशा बोराटे, तिचा मृत्यू झाला होता मागच्या वर्षी। आणि त्याचं कारण हेच होतं की हे रोड्स आणि त्याच्यात पडलेले हे खड्डे, आणि ही परिस्थिती इथे नाही आहे, आपल्या मान रोडलाही आहे। मान रोड पूर्ण हा इन्फोसिस फेज 1 पासून मान गावापर्यंत बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत आणि रोड अरुंद आहे। रोडचं वायडनिंग तर म्हणजे जागा वायडनिंगसाठी केलेलं होतं, पण पुढे मला वाटतं जमीन हस्तांतरित झाली नाही, त्याच्यामुळे रोडचं काम सुरू झालंच नाही। मागच्या 1.5 वर्षापासून ते काम सुरुवात पण झाली नाही त्याची, आणि त्याच्यामुळे अजूनही ते त्रास ट्रॅव्हलिंगसाठी होतोय। माझं नाव हर्षल बिरार। नाही, इथं पण त्याच पद्धतीची वाहतूक कोंडी, इथं फक्त छोट्या व्हेकल्स आहेत, हेवी व्हेकल्स कन्स्ट्रक्शनवाल्या आहेत, पण बाकीच्या ज्या इंडस्ट्रियल व्हेकल्स आहेत त्या नाही आहेत। पण इथला गोष्ट लवकर मार्गी लागू शकतो जर 3-4 बॅकअप रस्ते सरकारने दिले। यातलं मेन आहे जागा अधिग्रहण। आता इथं जो आपण बघितलं तर जागा अडकल्यामुळे तो 100-200 मीटरचा रस्ता अडकलाय आणि त्यामुळे एक बॉटलनेक्स तयार झाले सगळ्या IT पार्कमध्ये। आमचं लास्ट इयर पण गव्हर्नमेंटला तीच विनंती होती की तुम्ही बॅकअप रोड्स आम्हाला करून द्या आणि जे नवीन प्रपोज रोड्स आहेत ती कामं मार्गी लावा। गेल्या वर्षी जो डेक आम्हाला प्रेझेंट केला त्यातलं एकही काम मोठ्या रस्त्यांचं पुढे सरकलं नाही। तर हे जे आहे की बाबा स्थानिकांना विश्वासात न घेणं, त्या रस्त्याचा मोबदला न देणं आणि त्यामुळं होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामध्ये अडकणारे IT कर्मचारी, तर हे कधीपर्यंत चालणार? तुम्ही एक आम्हाला प्लॅन द्या, त्याला काहीतरी डेट्स द्या आणि ती गोष्ट बाबा 3 महिन्यांनी किती पुढे सरकली, काय गोष्टी आहेत हे आम्हाला अपेक्षित आहे आता सरकारकडून। बाबत जे घडते ते हिंजवडीबाबत का घडते? इथले लोक जाणार म्हणून जाते। कसं आहे की चाकणमध्ये लोक म्हटले जाणार आणि 20 लोकांची कंपनी पुढे आली, पण इथल्या IT पार्क मधले लोक यांना दिसत नाहीत गेलेले। इन्फोसिस सारखी कंपनी आज इथे तुम्हाला दिसते, पण त्याचं एक्सपान्शन आज आंध्र प्रदेशमध्ये होतंय किंवा कोईमतूरमध्ये होतंय। हा डेटा आपल्या IT मिनिस्टरकडे आहे का?
आमचं त्यांना म्हणणं तेच आहे की इथं तुम्हाला टॉप 10 कंपनीज आहेत तसे दिसतील, पण त्यांचं जे ग्रोथ किंवा त्यांचं जे एक्सपान्शन आहे ते तुम्ही बघा. बाकीच्या राज्यांमध्ये आपल्यापेक्षा दुपटीनं झालेलं आहे. तर मग आपल्याकडे काय कमी पडते? इन्फ्रा कमी पडते का? आपल्याकडे त्या लोकांना इथं प्रोजेक्ट्स करायचे नाही आहेत का? त्यांना इथं क्लायंट आणायला अडचण पडते? हे सगळं इन्फ्रावरती अवलंबून आहे. म्हणून सरकारने इन्फ्रावरती लक्ष दिलं पाहिजे. वाहतूक कोंडीमुळे 8 किलोमीटरचा रस्ता साधारणतः 20 मिनिटात व्हायला पाहिजे. म्हणजे आपण पीक आवर म्हणलं तर 10 ते 25 मिनिटं, पण तिथं जवळजवळ 1.5 ते 2 तास लागतो. हा वाहतूक कोंडी वाकड पुलाखालनं जो चालू होतो तो शिवाजी चौक, नंतर मग विप्रो सर्कल, त्याच्या अगोदर क्रोमा सर्कल. अरुंद रस्ता असल्यामुळे काय होतं की लोक एकाच जागी जवळजवळ 20-20, 40-40 मिनिटं थांबतोय. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि मग पुढे तो साधारणतः इन्फोसिस फेज 1 नंतर फेज 2 सर्कल नंतर तो थोडा कमी होत जातो, पण तिथपर्यंतच पोचायला इतका वेळ जातो. आणि मग लोकांची मानसिकता एवढी बिघडती, प्रॉडक्टिव्हिटी कमी होती. आणि मग कधी एकदा आता मी ऑफिसमध्ये जाऊन बसतो असं होतं. आणि त्यामुळे काय होतं की दिवसभराचं जे काम असतं ना त्यात मन लागत नाही, आणि त्यामुळे फार फ्रस्ट्रेशन येतं. आणि मग मॅनेजमेंट पण चिडती, एम्प्लॉईज पण चिडतात. आणि मग परत घरी जाताना सुद्धा तोच, म्हणजे जो सकाळचा असतो ना तोच संध्याकाळी सेम अर्धा दुप्पट असतो तो. कारण संध्याकाळी ह्यांच्याकडे जे स्थानिक नागरिक आहेत ते पण बाहेर पडत असतात, कामावरची लोक. माझं नाव अतुल भिंगे. नाही, कचऱ्याची समस्या संपूर्ण मान हिंजवडीमध्ये तुम्हाला दिसायला मिळते. इव्हन म्हाळुंगेमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळते. आणि हा खूप ग्रेव्ह कन्सर्न आहे, कारण ज्या पद्धतीचं शहरीकरण झालंय आणि ह्या ज्या पायाभूत सोयी सुविधा आहेत त्याचा पूर्ण बोजवारा उडलेला इथं तुम्हाला दिसायला मिळतो. पण जे पाणी इथं बघतोय आम्ही, काय आहे? कुठलं पाणी आहे आणि काय याचं पुढे जाऊन काय होतं? हे जे पाणी आहे, तुम्हाला हे जे पाणी दिसतंय, हे पाणी इथून असंच वाहत जात मुळा नदीला जाऊन पोहोचतं. आणि असे तुम्हाला जवळपास 20 ते 25 तुम्हाला नाले मिळतील की ज्याचं पाणी मुळा नदीमध्ये जाऊन मिळतं. आणि त्याच नदीचं पाणी ब्लुरी सारख्या टाउनशिप आहेत, जॉयविले सारख्या टाउनशिप आहेत, ते पाणी विकत घेतात, फिल्टर करतात आणि ते पाणी पिण्यासाठी वापरतात. म्हणजे हे खूप रुपये खर्च करता तुम्ही घर घेण्यासाठी, आणि काय तुम्हाला त्या बद्दल मिळतं? आता तुम्ही मान हिंजवडी ह्या पट्ट्यामध्ये जर फ्लॅट घ्यायला गेलात तर कमीत कमी 80 लाखापासून फ्लॅट सुरू होतात, आणि ज्याची किंमत अगदी 1, 1.5, 2 कोटीपर्यंत सुद्धा जाते. कारण ह्या भागामध्ये कुठलाही बिल्डर तुम्ही घ्या, रहेजा, लोधा, BTP, गोदे, सगळ्या बिल्डरचे मोठे टाउनशिप येत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक फ्लॅट खरेदी करतात. परंतु यांना पिण्यासाठी इथे पाणी नाहीये. तुम्ही नाल्यांची अवस्था बघितली काय अवस्था आहे. त्याच्यामुळे 1-1 कोटीचे हे फ्लॅट घ्यायचे, पण ते वर्थ आहेत का त्याचा कुणीतरी विचार करणं गरजेचं आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव पुष्पराज निंबाळकर.